एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जामताळा, दुसरा जो विषय आहे तो विषय महिला आरक्षणाच्या अनुषंगाने जी देशभरात चालू चर्चा सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून, महाराष्ट्र धर्म म्हणून आपलं असणारं स्थान आणि ज्या विधान परिषदेच्या जागा जी घोषणा झाली आहे त्या या तीन विषयावर आज या ठिकाणी निवेदन करायचं. आता पहिला विषय जो आहे हा खूप महाराष्ट्राला हादरून सोडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून कशी एकामागे काळ करतात याचं दर्शन देखील या सर्वच्या माध्यमातून होणार आहे. शोध पत्रकारिता फार मोठा वाव आहे समोर येत आहे. निनावी फोन येणे, फोनवर फसवणूक करणे, फोनवर ओटीपी मागणे या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या ब्लॅकमेल करणे या जगभरामध्ये एक रॅकेट आहे आणि जगातलं जे रॅकेट आहे ते भारतातलं रॅकेट कुठे चालवलं जातं तर एक झारखंडमधला जामताड़ा नावाचा एक गाव त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. काही दिल्लीच्या परिसरात एक कॉल सेंटर अवैध स्वरूपाचे होते. तसे मुंबईमध्ये काही कॉल सेंटर पहिले होते आणि मुंबईमध्ये काही छापे पडल्यानंतर ते मुंबईच्या बाहेर गेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातला सभा असताना पालघर, वसई विरार, ठाणे या परिसरामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने होत राहिल्या. यामध्ये थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत यांच्या विभागात आणि नवे तर त्यांच्या आशीर्वादाने मंत्रालयाच्या 6व्या मजल्याच्या आशीर्वादाने अशी अवैध कॉल सेंटर जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये चालवल्या जातात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. इंटरनॅशनल फसवणुकीचे रॅकेट आहे ते भारतातच नाही तर इंटरनॅशनल स्वरूपाच्या फसवणुकीच्या जे अनेक तक्रारी आणि अनेक त्याचे प्रकारचे गुन्हे हे दाखल झाल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी काही केलं नाही. सरतेशेवटी 8 ऑगस्ट 2025 ला सीबीआयने या संदर्भामध्ये एफआयआर दाखल केला आणि तो केल्यानंतर 10 ऑगस्टला सीबीआयने नाशिकच्या इगतपुरी या भागात रेड मारली आणि त्या ठिकाणी 60 लोकांना त्यांनी अटक केलं. 7 जणांना ताब्यात घेतले, कोट्यावधीची रोकड जप्त केली, सोने होते, क्रिप्टोकरन्सी होती, लॅपटॉप होते, मोबाईल होते, आलिशान गाड्या होत्या आणि कोणी संदीप सिंग आणि विशाल यादव या दोघांना सूत्रधार म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली. महाराष्ट्रामध्ये भाजपचेच मुख्यमंत्री असताना तिथे सीबीआयला या संदर्भात रेड टाकायला लागते महाराष्ट्र पोलिसांचं फेल्युअर आहे. दुसरी जी रेड आहे ती दुसरी रेड जी आहे ती 11 सप्टेंबरला दुसरा एफआयआर दाखल होतो आणि हा दुसरा एफआयआर दाखल झाल्यानंतर जो सीबीआयचा अँटी करप्शन जी ब्रँच आहे त्या अँटी करप्शन ब्रँच पुढे बोगस कॉल सेंटर पकडला जातो, गुन्हे दाखल होतात. इथे कमालकर नावाचा एक जो व्यक्ती आहे ज्याचे सरकारची आणि उच्च पदस्थांची लागे बांधले आहेत यामध्ये यांच्यावर हे यामध्ये त्याच्या पाठीशी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शेकडो कोटी रुपये जे आहेत हे जमवल्या जातात आणि हे सर्व जे आहे हे महाराष्ट्र पोलीस यावर कुठेही काही कारवाई करत नाही. आणि हे जे एकंदरीत प्रकरण आहे या सर्व प्रकरणातून जो मोठ्या प्रमाणावर पैसा येतो आणि मनी लॉन्ड्रिंगचा जो हवालाचं जे कार्ड आहे ते मध्ये यामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. नुकतंच खराताच्या दर्शनाला नाशिकचे जे डीआयजी आहे दत्ता कराळे हे जेव्हा गेले आणि त्यांनी जेव्हा त्या विकृत खराताच्या संदर्भात त्याच्यासोबत फोटो हे गुणवर्धन करणारे व्हिडिओ आले, हे जे तिथले डीआयजी जे आहेत हे खराताच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करतात. हा कॉल सेंटरचा जगभरातून आलेला जो पैसा आहे हा कुठेतरी ते व्यवस्थित काळ्याचं पांढरं आणि त्याची प्लेसमेंट करतात. अशा प्रकारची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे जो खरातांकडे त्याचे पतसंस्थेत पैसे असणं, मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात जे आरोप झालेले आहेत त्याची पाळंमुळं या एकंदरीत बोगस कॉल सेंटरच्या म्हणजे फडणवीसांच्या जाणकाराशी हे संबंधित आहे. आणि हे जे नाशिकचे जे डीआयजी आहेत श्री दत्ता कराळे हे
मैं जहां जहां चलूंगा मेरा साया साथ होऊंगा असं जे गाणं आहे तसे जिथे जिथे जातात तिथे तिथे बोगस कॉल सेंटर हे चालतात. त्यांच्या आपण अपॉइंटमेंट मागच्या बघितल्या की पहिले ज्या ठिकाणी होते तिथे ते कॉल सेंटर सुरू होते मुंबई प्रसाद, आता ते नाशिकला गेले, आता तिथे ते कॉल सेंटर सुरू आहे. त्यामुळे हे जिथे जातील तिथे यांचं कॉल सेंटरचं जाळं घेऊन जातात. दुसरे ते एकटेच नाही, त्यांचं कलापथक आहे आणि यांच्या कलापथकामध्ये 2 एसपी देखील आहेत. जे अहिल्यानगरचे एसपी आहेत सोमनाथ खारगे, सोमनाथ ते आहेत ते याच्यामध्ये आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीणचे जे आहेत बाळासाहेब पाटील हे त्यामध्ये आहेत. त्यामुळे हे 2 एसपी आणि हे डीआयजी यांच्या माध्यमातून एक स्कॅन्डल महाराष्ट्रात मोठं जे चालू आहे. या सर्वांवर देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार, त्यांना सस्पेंड करणार का त्यांना तिकीट ट्रान्सफर करणार का त्यांना क्लीन चिट देऊन मोकळे होणार, हा या निमित्तानं माझा देवेंद्रजींना थेट स्वरूपात प्रश्न आहे. त्यामुळे एक महिलांच्या शोषणाच्या माध्यमातून खरादांचं जे रॅकेट उभं होतं त्याची पाळंमुळं जर आता या कॉल सेंटरच्या अनुषंगाने जर येत असतील तर अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याआधी हे डीआयजी आणि याचे 2 एसपी हे जिथे तिथे होते तिथे तिथे बोगस कॉल सेंटरवर गाडी पडल्या का नाही पडल्या याचा देखील सरकारने कुठेतरी खुलासा करावा आणि तातडीने याच्यावर कोणती कारवाई करतात हे बघणं आता महत्वाचं ठरेल. आणि अत्यंत प्रामाणिक आम्ही आहोत, ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं सांगून तिथे मोदीजी आले आणि इथे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना जर 2 FIR हे जर सीबीआय करत असेल तर मग महाराष्ट्र पोलीस झोपा काढताय का? आणि एवढ्या मोठ्या प्रकारची झाडी पडवून एवढी मालमत्ता जप्त होऊन एवढं मोठा रॅकेटचा पर्दाफाश होऊन अद्यापही या IPS अधिकाऱ्यांना अभय का आहे हा थेट स्वरूपामध्ये देवेंद्रजींजवळ स्वीकृती असणारा हा प्रश्न आहे. दुसरा एसपी जे आहेत एक आहेत नाशिक ग्रामीणचे जे आहेत ते बाळासाहेब पाटील आणि दुसरे जे आहेत ते सोमनाथ घारगे सोमनाथ घारगे. आणि हे आधी कुठे होते? ते आधी जिथे जिथे होते तिथे असे कॉल सेंटर होते का? आपण सर्वजण मुंबईत आहात, माध्यमांमध्ये आहात, हे जे चक्र चाललंय हा जे कलापथक जे फिरत आहे आणि आता हे थेट नाशिकला जाऊन जर खरादांशी त्यांचे डीआयजीचे जर संबंध आहेत, त्या दत्ता कराडचे जर संबंध आहेत, तर जो काळा पैसा जो आहे तो पांढऱ्या करत होते तर या कॉल सेंटरचा तो असल्याचा देखील दाट संशय आहे. आणि तो पैसा कोणाचा आहे अद्यापर्यंत स्पष्ट झाले. तो निश्चित स्वरूपात या कॉल सेंटर मधून विदेशातून देशातून आलेला पैसा त्यामध्ये असावा असा आमचा आरोप आहे. कॉल सेंटरमध्ये सीबीआयने या 8 ऑगस्टला आणि 9 सप्टेंबरला ज्या धाडी टाकलेल्या आहेत त्या सर्वांचा जर मागोवा आणि त्यातले जर सर्व डिटेल जर बघितले आपण तर यामधून FIR पण जे आहेत मी आपल्या सर्वांना देतो. यातून या ठिकाणी नेमकं काय चालायचं 2 ठिकाणी ते आहे. आरोपाचा भाग खूप मोठा आहे, मात्र आरोप करून पुढे जाण्यापेक्षा यामध्ये एवढं सर्व सत्य असताना देवेंद्रजी अद्यापर्यंत कोणती कारवाई का करत नाही हा सर्वात कळीचा प्रश्न. हे दस्तूर हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्याच्या आशीर्वादाशिवाय एवढं मोठं रॅकेट चालूच शकत नाही. त्यामुळे राजकीय काय जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांच्या नाकाखाली महाराष्ट्रात अशा गोष्टी कशा चालतात हा थेट स्वरूपाचा प्रश्न आणि आरोप त्याच्यावर आहे. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे खराबचा पैसा खपवण्याचं काम हे तिघं करायचं असं म्हणणं नाही. खराब त्यांचा पैसा खपत होते का? खराबाजवळ जो असणारा पैसा होता तो इतर पुढाऱ्यांचा आहे नाही याच्यावर जी चर्चा चालते तर या कॉल सेंटरचा पैसा जो आहे हा खराब जे आहे तो फिरत होता आणि त्याला काळ्याला पांढरं करत होता. हा चौकशीचा भाग आहे आणि चौकशी ते करणार. कारण आधी जे 2 रेड आहेत त्याच्यामध्ये सापडलेली मुद्देमाल जी आहे ती मुद्देमाल असताना आता जे नाशिकमध्ये जे सध्या सुरू आहे त्या कॉल सेंटर मधून येणारा जे मोठा जो पैसा आहे हा पैसा काळ्याला पांढरा ब्लॅक मनी आणि मनी लॉन्ड्रिंग हे केलं जातं. ही फार मोठी एक आरोपाची नाही चौकशीच्या आतून हे सर्व निष्पन्न येतील. त्यामुळे या अनुषंगानं हा पैसा तिथलाच असावा अशा स्वरूपामध्ये माझ्याजवळ माहिती आहे. कॉल सेंटर आणि कसं लिंक होत आहे? काळा पैसा त्याच्याजवळ कॉल सेंटर मध्ये जो कॉल सेंटर जे चालतात ते कॉल सेंटर कशाचे चालतात ते फसवणुकीचे चालतात. इंटरनॅशनल लेवलवर जे आहे ते इंटरनॅशनल लेवलला कॉल सेंटरनी कॉल करून तिथं फसवणूक करण्याच्या अनुषंगानं
ज्या घटना घडलेल्या आहेत आणि ती फसवणूक झालेला जो पैसा आहे तो पैसा खराब जे आहे यांच्याकडे तो प्लेस होत असावा अशा प्रकारचा संशय आहे. एक कॉल सेंटर आणखी कोणी चालवायचं, पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांना आश्रय होता स्वतः ते कॉल सेंटर जे कोणी चालवत होतील ते चालवत असताना ह्या IPS अधिकाऱ्यांचा त्याला पाठबळ होतं. ते त्यासाठी किती खंडणी घेत होते का त्यासाठी हप्ते घेत होते हा सर्व भाग त्यामध्ये आहे. ही मूळ मुद्दा हे चालवत होते हा आरोप नाही, तर यांच्या आशीर्वादाने हा सभा चालत होता आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशामध्ये पैसे जे आहेत हे पैसे फिरवण्याचं काम करण्यामध्ये देखील हे IPS अधिकारी जे आहे त्याचा त्यामध्ये सहभाग असावा. सीबीआई ने महाराष्ट्र में 2 FIR दर्ज किए हैं. एक किया है 8 अगस्त 25 में और दूसरा किया है 9 सितंबर 25 में. दोनों जो FIR जो है वो सीबीआई ने दर्ज किया और ये दोनों में वहां बोगस कॉल सेंटर चलते हुए नजर आए. ये कॉल सेंटर महाराष्ट्र में भी चल रहे तो महाराष्ट्र पुलिस क्या कर रहा था? तो महाराष्ट्र पुलिस ने कार्रवाई के बदले यदि केंद्र की तरफ से यदि कार्रवाई होती, सीबीआई की तरफ से होती, तो इसका मतलब है कि कहीं ना कहीं इसको महाराष्ट्र पुलिस का अभय था और इस अभय के पीछे ये मंत्रालय का जो गृह विभाग है जिसके खुद देवेंद्र फडणवीस जी जिसके मिनिस्टर है, जो चीफ मिनिस्टर भी है, उनके आशीर्वाद से चल रहा था कि ये उनका खराई चुनौती बनाए से सवाल है. तो जिसमें इंटरनेशनल लेवल पर कॉल करते हुए जो पैसा इकट्ठा होता था कॉल सेंटर, बोगस कॉल सेंटर का मतलब क्या है? तो वो जो ग्राहक है, जो लोग है, उससे फोन करके उनको ठगा जाता था और उनके ठगने से जो पैसा आता था वो पैसा उनके पास जो इकट्ठा होता था तो खराब के माध्यम से उस पैसे को घुमाने की बड़ी आशंका है और उसकी चौकसी होना चाहिए. इसमें जो एक AIG है दत्ता कराणे जी, सोमनाथ जी और बालासाहेब पाटिल, ये एक 3 IPS अधिकारी जहां भी जाते हैं वहां इस प्रकार से कॉल सेंटर चलते हैं. तो ये पिछले दिनों से पाया गया था. तो ये पूरा एक कलापथक के तौर पर कार्यरत ये रैकेट का हिस्सा हो सकते हैं और इसमें का एक जो है AIG ये खराब के साथ उनका रिश्ता है. तो ये पैसे का जो मनी लॉन्ड्रिंग है उनके माध्यम से होने की जांच की आवश्यकता है. मूलतः ये 3 लोगों की वहां से तात्काल स्वरूप में बदली होना चाहिए, क्योंकि यदि सीबीआई यहाँ आकर कोई खुद होकर जो सुमोटो यदि आकर यहाँ कार्रवाई करता है और उनको भी सीबीआई को भी जानकारी कैसे मिली, तो सीबीआई को इंटरनेशनल जो सारा जो यंत्रणा होती है उस वहां से उनको जो जानकारी उसके तहत उन्होंने आके आने पर तो वो केंद्र की तरफ से सीबीआई आके खुद होके यहाँ कार्रवाई करने के बावजूद यदि महाराष्ट्र के होम मिनिस्टर कोई उन पर कार्रवाई नहीं करते तो अपने आप में बहुत सारी संदिग्धता यही पे आ जाती है. नासिक TCS मामले में सर क्या कहना है आपका? कामकाज जो है बंद कर दिया गया है. ये कहा गया है कि जब तक जांच पूरी नहीं होती तब तक सबको वर्क फ्रॉम होम का आदेश दिया गया है. जिस तरीके से यौन शोषण और ये 3 ही सवालों पे मैं आज जो मैं जिस सत्र को आत्मा परिषद को ज्यादा लंबा लेने जाना चाहूंगा, मगर आपके सवाल से मैं इतना ही कहूंगा कि जो FIR दर्ज हुआ है उसको सार्वजनिक क्यों नहीं करते? तो उसको सार्वजनिक न करने का क्या कारण है? धर्मांतर देसी या अन्य उसका आरोप है. हर FIR वायरल होता है, पब्लिक होता है, मगर इस बार वो क्यों नहीं किया जा रहा है इसका पुलिस प्रशासन जानकारी दे. सर एक माजी मंत्री आहेत बुलढाण्याचे जयंत सावजी यांनी राज्यपालांकडे पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये वेगळीच मागणी केलेली आहे. बलात्कारित महिलांचे फोटो व्हिडिओ हे सार्वजनिक केले पाहिजे. त्यांच्यावरती त्या महिलांवरती देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची एक मागणी समोर आल्याचं पाहायला मिळतं. त्या संदर्भात मी नंतर बोलेल असं मला वाटतं. दुसरा जो विषय आहे, आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. 9 अधिक 1 सातव यांचे देखील निवडणूक लावली आहे. या 9 निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यसभेच्या जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाची आमची भूमिका ही होती की राज्यसभा जी आहे ती काँग्रेस पक्षाची लढावी आणि महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी आहे. त्यामुळे येणाऱ्या विधान परिषदेमध्ये उद्धवजींनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विधान परिषदेवर जावं अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव होता, अशा प्रकारची आमची भूमिका होती आणि हाच आमचा आग्रह होता. मात्र तत्कालीन परिस्थितीमध्ये सोनियाजी आणि खरगे साहेबांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी निर्णय घेतला आणि पवार साहेब जे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यसभेवर गेले.
एकंदरीत जी विधानभवनातील आमचं संख्याबळ आहे ते आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येऊन या सर्व निवडणुकांना लढल्याशिवाय सामोरं गेल्याशिवाय आमचे प्रतिनिधी जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जी आमची भूमिका होती त्यामध्ये राज्यसभेवर जरूर काँग्रेस त्यावेळेस जाऊ शकलं नाही, आमचा आग्रह असताना देखील. मात्र आता विधान परिषद आली आहे, विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे. त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे एवढं सांगू इच्छितो. आणि राहिला की 9+1 जी जागा आहे ती जागा काँग्रेस पक्षाची होती. काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी राजीव सातव हे काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे भूमिपुत्र यांना श्रद्धांजलीच्या भावनेतून त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या पत्नीला हे विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने पुढून त्यांना राजीनामा द्यायला लावला. आता ती जागा जी आहे ती काँग्रेसची आहे. आम्ही जेव्हा बारामतीला अर्ज भरला तेव्हा अर्ज भरत असताना संस्कृतीची बराच चर्चा झाली. दस्तूरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेसशी संपर्क साधून महाराष्ट्राची संस्कृती सांगत असताना अर्ज विड्रॉल करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भावना व्यक्त केली. त्या भावनेला आम्ही देखील साथ दिली आणि संस्कृती महाराष्ट्राची जी आहे तिची पुन्हा एकदा या निमित्ताने आठवण करून देऊ इच्छितो. अजितदादांच्या मृत्यूनंतर सहानुभूती म्हणून आम्ही बारामतीतला अर्ज वापर घेतलेला आहे. संस्कृती पण आहेच ती, मात्र आता राजीव सातवांच्या श्रद्धांजली म्हणून आम्ही जी जागा दिली होती ती आता आपण पक्ष फोडून ती जागा राजीनामा द्यायला लावला. आता देवेंद्रजींना माझं थेट स्वरूपामध्ये या ठिकाणी अनुरोध आहे की संस्कृती रक्षक म्हणून आपण जो एक वातावरणाने जे काही बोलला आणि काँग्रेसला फोन केला त्याच संस्कृतीचा हवाला देत असताना माझी आपल्याला पुढून अपेक्षा आहे की आपण या वेळेची संस्कृती जी आहे ती दाखवून द्यावी. आणि किती जागा दावली आहे ही राजीव सातवाच्या पत्नीचा त्या निमित्ताने रिक्त झालेली जी जागा आहे जी काँग्रेसची जागा होती ही काँग्रेसला त्यांनी घेतलेलं द्यावी. उद्धव ठाकरेंच्या बाबत तुम्ही विचार करेल म्हणताय काँग्रेस भूमिका होती. उद्धवजींना स्वतः उद्धवजी हे महाविकास आघाडीचा चेहरा आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीचे नेते म्हणून त्यांनी मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत त्यांना विधान परिषदेमध्ये जाण्याचा निर्णय होत असेल तर आनंदाची बाब आहे. त्यांनी दुसरं कोण नाव दिलं त्यांच्या पक्षाचं? इतर नावं असतील तर त्यासाठी आम्ही चर्चा करू. सर, बुलढाण्यामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये खराब कनेक्शन सुद्धा समोर अनेकदा महिलांकडनं बलात्कार केला जातो आणि तशा पद्धतीचा आव आणि ब्लॅकमेलिंग केलं जातं असे म्हटलेले आणि अशा महिलांचे फोटो सार्वजनिक करायला हवे. या विषयावर मी तिसरा जो संसदेमध्ये अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये महिला विधेयक आणि डिलिमिटेशन या दोन्हीची सरमिसळ करण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय भूमिका जी आहे ती राहुल गांधीजींनी त्यामध्ये सर्व वर्गांना प्रतिनिधित्व मिळावं या अनुषंगानं जी भूमिका घेतली आहे ती अत्यंत योग्य आहे. महिला आरक्षण मिळालंच पाहिजे. महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठेही दुमत असण्याचं कारण नाही, विरोध असण्याचं कारण नाही. किंबहुना काँग्रेसचंच हे विधेयक असल्यामुळे आणि काँग्रेसनीच अशा प्रकारचं एक स्वप्न बघितलेलं असल्यामुळे एक मसुदा तयार केला असल्यामुळे आमचा त्याला पाठिंबा आहे. याआधी 73व्या 74व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने पहिले 24 एप्रिल 93ला पंचायत राजमध्ये 33% आरक्षण होतं. मात्र त्यानंतर सोनियाजींनी या आरक्षणाला 50% वाढवलं आणि महिलांच्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेस नेहमीच आग्रही राहिलेली आहे. तो आग्रह आणि ती भूमिका आमची या ठिकाणी पण आहे. मात्र या जागा वाढवत असताना जो एका देशाला आता एकता व अखंडतेच्या अनुषंगानं सार्वभौमत्वाच्या अनुषंगानं जी एक चर्चा सुरू आहे ही चर्चा अत्यंत गंभीर आहे. आणि या चर्चेमध्ये जो मराठी भाषिक जो मतदार आहे याचे हितसंबंध देखील राखले गेले पाहिजे. मराठी ही महाराष्ट्राची केवळ भाषा नाही तर मराठी ही आमची संस्कृती आहे आणि मराठी आमचा धर्म आहे. आणि या धर्माच्या आणि या महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगानं संरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून डिलिमिटेशनचा विचार हा कुठेतरी झाला पाहिजे. संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये 22 भाषा आहेत. या 22 भाषा सर्व चांगल्या भाषा आहेत.
हिंदी भाषेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा कुठला विरोध असण्याचं कारण नाही. उलट हिंदी भाषा ही देखील एक चांगली भाषा आहे. मात्र मराठी भाषेच्या अनुषंगानं डिलिमिटेशनच्या माध्यमातून जर मराठी टक्का कमी होत असेल, जर इथल्या भूमिपुत्रांना दूर काढलं जात असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या बिलाच्या आडून कुठेतरी महाराष्ट्र धर्मावर आघात होत आहे का हे देखील तपासून बघण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सर्वांना आठवत असेल की तिसरी पासून मराठी, पहिलीपासून मराठी ही सक्तीची, तिसरीपासून सक्तीची, असं हिंदी सक्तीची करण्याच्या अनुषंगानं देवेंद्रजींनी सारखा प्रयत्न करत आहेत. देवेंद्रजी सारखी हिंदी भाषा जी सक्तीची जी घुसवत आहे, त्यावेळेस त्यांच्या या धोरणामागे दीर्घकालीन काहीतरी भूमिका आहे. महाराष्ट्राचा कायपट्टा ते करायला निघालेले आहेत. हा आमचा जो आरोप होता त्याची नव्याने या निमित्तानं आठवण होते. आणि त्यांनी या एकंदरीत मागच्या त्यांच्या सर्व मराठी भाषेच्या विरोधात, मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणाकरता अडथळा हा शब्द अधिक योग्य राहील या अनुषंगानं त्यांनी मायमाऊली मराठीच्या भाषेत छातीत त्यांनी चाकू खुपसलाय, हा देखील आमचा आरोप होता. आणि या निमित्तानं मराठी या आपल्या भाषेचा आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो संरक्षित राहावा याची दक्षता या विधेयकाच्या अनुषंगानं घेतली जावी ही आमची भावना, भूमिका आणि मागणी आहे. थँक्यू.